सो हेलो गाईज, गुड आफ्टरनून, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त असणार. आणि अजून आम्ही वेंगुर्ल्यामध्येच आहे. सो आजचा आमचा फिरण्याचा 4th डे आहे आणि परवा म्हणजे गुरुवार आहे आणि आज ट्यूजडे. तर परवा गुरुवारी आम्ही लोक निघणार आहे ऑफ टू मुंबई. सो आता 2 दिवस राहिले तर आम्ही मस्त फिरून घेतो आहे. सो आज पण आम्ही आधी प्लॅन होता आमचा की आम्ही गोवा जाणार आहे. बाईक जी रेंट केली, आमचे बाईक्स पण आले. सो बघू आता हे लोक काय बोलतात. गोवा नाही गेलो तर मग इथेच कुठेतरी फिरू वेंगुर्ल्यामध्ये. जे बीच नाही कवर केले ते बीचेस आज कवर करू. सो बाकीचे लोक रेडी होत आहेत. ॲज युजल मी लवकर रेडी झालेली आहे आणि माझा आउटफिट बघू शकता तुम्ही. कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मी कशी दिसते. मी हेअर ब्रेड ओपन करून टाकले. जेवण, अंघोळ बिंगोल सर्व काही झालेलं आहे. फक्त आता निघायचा वेळ आहे. सो बघू आम्ही कधी निघतो, ह्यांचं कधी होतं हे मगापासून फक्त निघूयात करूया करतायत. आणि 3 वाजून 10 मिनटं झालेले आहेत. सो अजूनपर्यंत निघाले नाही आहे. चष्मा सुटेल आत्ता थोड्या टायमात लावते. सो मग आपण भेटूयात नंतर. हे लोकांचे आउटफिट नंतर दाखवते. मी आज पण ड्रेस घालणार होती लाईक फ्रॉक वगैरे, पण हे लोकांनी बोलला की इथेच कुठे जायचं आणि ऊन पण खूप जास्त आहे. सो टॅनिंग नाही होण्यासाठी मी फुल स्लीवचा टॉप आणि जीन्स घातलं आहे. सो आपण भेटूयात नंतर. बाय बाय. सो आम्ही लोक आता गेलो होतो वेंगुर्ला बंदर आणि आम्ही तर रिटर्न चाललो आहे घरी. कारण आम्हाला लोकांना जायचं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलेलं बाहेर. तर हे लोक रेडी होत आहेत. तोपर्यंत आम्ही फिरून आलो. आमचा मला होता फोटोज काढायसाठी, आणि मग परत ते लोक हे करणार, ओरडणार, म्हणून आम्ही चाललो आहे रिटर्न घरी. भेटत नंतर. सांगितलं ना मी, लोक अजून रेडी नाही झाले असणार. मला माहीत होता माझे फोटोज तरी क्लिक झाले असते तिथपर्यंत. ठीक आहे. आपण आता भेटूयात नंतर. माझं स्टोरेज पण फुल होतं आहे. मला खूप काही गोष्टी डिलीट पण करायच्या. अजून 2-3 ब्लॉग आहेत, ते पण मी अजून एडिट नाही केलं आहे. मला ते पण करायचं आहे एडिट. तर बघू ते कधीपर्यंत एडिट होतो आता आणि कधी पोस्ट करते. 2 ब्लॉग तर मी टाकून दिले इकडच्या इकडेच. पण मला नाही माहिती की आता स्टोरेजचा मी काय विषय करते. बघू ते कसं काय ते. आम्ही निघतोय आता, पुढे जाऊन भेटूयात. सो गाईज, आता आम्ही लोक पोचलेलो आहे अरवली बीच इन वेंगुर्ला. सो सध्या इकडचा व्ह्यू पण कालसारखाच आहे. हे असं आता आम्ही लोक चाललो आहे इकडे. मी विचार करते बसू आणि फोटो काढू म्हणून. एवढा मोठा झाड आहे हा. बाकीचे तिकडे फोटोज काढतायत आणि आम्ही लोक चाललो आहे आता आतमध्ये. पाण्याला पण भरपूर भरती आहे. बघ तिथे जाऊन दाखवते. बाय गाईस. सो आम्ही लोक आलेलो आहे बीचवरती आणि बीच पण एकदम क्लीन वॉटर आहे. इकडे बोट राईड, बनाना राईड आणि भरपूर सारे असे राईड्स वगैरे होतात. आणि ना इकडे कॅमेल राईडसुद्धा आहे. सो ज्यांना कॅमेल राईड करायचं ते कॅमेल राईडसुद्धा करू शकतात. पण आम्ही लोक आता विचारत होते ती प्राईस वगैरे, बघू तो किती काय बोलतो. इकडे सफारी राईड वगैरे खूप काही आहे. आणि हे जे सँड आहे इकडे तो व्हाईट सँड आहे मस्त असा. सो गाईज, आता आम्ही इथून निघालेलो आहे आणि आता आम्ही इथून दुसऱ्या बीचवरती जातो आहे कुठेतरी. ओके. सो आमची सवारी सर्व काढतायत बाहेर. सो आता आपण बीचवरती जाऊन भेटूयात. ओके. आणि इथे ना काहीतरी आहे, मी तुम्हाला दाखवते. हे कसलं तरी झाड आहे. ते काटे आहेत, त्याला पूर्ण असे काटे लागले आहेत. आणि तो व्ह्यू. सो आता आपण इथून निघून पुढे जाऊन भेटूया. काटे लागला मलाही पायाला. सो आता ना आम्ही कुठेतरी थांबलो आहे नाश्ता ब्रेकसाठी आणि मला हा फ्लावर तोडून दिला आहे यांनी. सो माझे 2 फोटोजपासून लास्ट फोटोमध्ये माझे फ्लावर्स नव्हते आणि आता मला फ्लावर भेटलेला आहे फायनली. नाश्ता विष्टा करून रिटर्न आम्ही कोणत्या एक बीचला जाणार होते. त्याचं नाव पण मी फर्स्ट टाईम ऐकते. सो दादा बोलला की ते बीचवरती जाण्यासाठी गल्लीतून जायचं आहे. बघू आधी एक्सप्लोर करूयात. चला यार लवकर. बाय गाईस.
आता आम्ही लोक आलेलो आहे ताईच्या घरी. आमच्या ताई तिकडे उभी आहे, सर्व पूर्ण गँग आलेली आहे. सबको खाली एक बार काटेगा सो ताईच्या घरी जाऊया, नंतर भेटूया. बाय गाईस. सो आता आम्ही ना ताईच्या टेरेसवरती आणि ताईचा बाबू आहे हा. कॅमेरामध्ये हाय बोल बाबू. हॅलो मोन, हॅलो मोन, हॅलो मोन मरे. सो आपण ना नंतर भेटूयात. ओके गाईस. ताईचं घर किती ऑसम बनवलं यार. जेव्हा आम्ही आधी आलेलो तेव्हा असं काहीच नव्हतं. आता एकदम भाई साहेब इथे वरतून इथे टेरेस आहे. हे रूम हा बघा छोटूसा, इथे झुलला आहे आणि असं छान बनवलं आहे. आम्हाला तर खूप आवडला. बाथरूममध्ये पण बाथटब वगैरे पण आहे मस्त एकदम. आता आम्ही निघतो. आता काय सेकंड बीच पण कवर नाही झाला आमचा. तिथे टाइमपास करत होतो नाश्ता करत. बेटर आपण नंतर बघू आता कुठे जातो काय करतो. सो गाईज आता आम्ही लोक आलोय रिटर्न वेंगुर्ला बंदरवरती बसायला. आम्ही तेच करतोय इथून तिथे इथून तिथे. अजून आम्हाला काही कामच नाही. आणि हँडी पॅन्डी इमली घेतली आहे ती यायला देते बोक्याला आणि त्या डॉगीला. आता तिकडे गेलाय. इथे हा असलाय हा असलाय आणि बाकीचे तिकडे आहेत ते शॉर्मा की काहीतरी खात आहेत. आणि आम्ही लोक थकलेलो आहे. माझी बॅक पेन होते. ही खाऊन येते कशी बकासूर. मिळते हे बाद में गाइस. बाय बाय. सो मी आता घेतलाय गोळा माझ्यासाठी आणि माझा पूर्ण अवतार मी असं म्हणजे भिकारीसारखी दिसते. मी केस वगैरे सर्व वरती बांधले कारण माझी बॅक खूप जास्त पेन करते. सो आता मी गोळा खाते आणि बसली पण मी एकदम आरामात आहे. भेटत आपण नंतर. सो आता आम्ही बंदरावरून आलेलो आहे आणि आता आम्ही लोक जातो आहे फूड लॅब खायसाठी. तिथे पण खाल्लं इथे पण खाणार. दादा हाय बोल. हाय. दादा सकाळपासून कुठेतरी कामाला गेलेला म्हणून तो आला नव्हता. तर ह्याला खूप बेचैनी होत होती तो नव्हता म्हणून. पण आता तो आलेला आहे. अभि आहे ना खुश आहे. खुश आहे एकदम. अरे काय करवा. ह्यांचं नाव टायगर आहे. टायगर दादा आहेत आमचे. गाईज आता आम्ही लोक चाललो आहे परत बंदरावरती. आमच्या बंदरावरती काय आहे काय माहिती नाही. थंडी एवढी आहे ना म्हणून हे पुन्हा आम्ही असं पॅक झालो आहे. मला फोन घेतला ना तर अँडीला बिचारा थंडी लागते. तो एकटा आहे सध्या तरी गाडीवर. आणि अँडीला सध्या थंडी लागते कारण तो एकटा आहे गाडीवर. तो राकेश दादा नाही आहे त्याला पकडून बसायला. सो आगे तो फिर और आगे आओ. थांबो थांबो रे रुको जरा. ह्यांना थंडी बिंडी काय नाही लागत. हे एकदम हट्टकट्ट खाते मी त्या घरामधले लोक आहेत. मला जाडी मोठी चमडी मोठी चमडी के लोग.